Hello students, myself is Gaikwad Akash Shishira from New Arts, Commerce and Science College, Shiogaon, Department of Botany. Okay, in this video, the Polyhouse Management Technology हा जो कोर्स आहे तर या कोर्समधला सेकंड युनिट मग त्यामध्ये आहे ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ओके, फोलियार स्प्रेपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, आपण बघितलेलं आहे. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स काय काय आहेत. ओके, तर त्यासाठी आपण फर्स्ट बघूया इंट्रोडक्शन टू ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. Introduction. An organic fertilizer refers to a soil abundant derived from natural sources that guarantees at least the minimum percentage of nitrogen, phosphate and potash. ओके, म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणजेच काय, नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश या तीन जे फर्टिलायझर्स असतील किंवा सॉईलमध्ये हे न्यूट्रिएंट्स असतील, हे न्यूट्रिएंट्स काय होणं, जनरेट होणं आणि त्याचं काय करणं, प्रोडक्शन करणं, दॅट इज ए ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स असं म्हटलेलं आहे. देन व्हर्च्युअली एनी ऑर्गॅनिक मटेरियल कॅन बी यूज ॲज ए फर्टिलायझर. मग जनरली आपण काय, जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे, नायट्रोजन असेल, फॉस्फेट असेल अँड पोटॅश असेल, हे जनरली आपण ॲज अ फर्टिलायझर्स म्हणून यूज करतो. Okay, however, materials vary considerably in concentration of plant nutrients they contain and the rate which these nutrients are released for the plant use. ओके, मग हे नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश हे जे केमिकल्स असतील किंवा काही सॉईल न्यूट्रिएंट्स जे आहेत, ते न्यूट्रिएंट्स आपण काय करणार, प्लांट बॉडीला ते प्रोव्हाइड करणार. मग किती आणि कसे ते प्रोव्हाइड केले जातात, ते प्लांट बॉडी जेवढे तिला डिफिशियन्सी असेल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये काय करेल, ती ॲब्सॉर्ब करेल तेवढेच मटेरियल जे आहे, नायट्रोजन, फॉस्फेट अँड पोटॅश, ह्या तीन मटेरियलचं काय करेल, ॲब्सॉर्प्शन करेल आणि आपली प्लांट बॉडी जी आहे ती डेव्हलप करण्याचं काम करतं. ओके, मग हे आपल्याला पॉलीहाऊसमध्ये यूज करायचे आहेत. ओके, मग पॉलीहाऊसमध्ये यूज करायचे म्हटल्यानंतर जसं फील्ड वर्कमध्ये केलं तर त्याच टाईपमध्ये फक्त मिनिमम क्वांटिटी आणि त्या न्यूट्रिएंटची किंवा त्या फर्टिलायझरची डेफिशियन्सी लक्षात घेऊनच त्याचा आपण तेवढा यूज करणार आहोत. मग टाईप्स ऑफ फर्टिलायझर्स, मग त्यामध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर कॅन बी ग्रुप इन टू द फॉलोविंग कॅटेगरीज. मग त्याचे कॅटेगरीजमध्ये काय केलेलं आहे, डिव्हायडेशन केलेलं आहे. फर्स्ट आहे मॅन्युअर्स अँड कंपोस्ट, त्यानंतर ग्रीन मॅन्युअर्स, देन प्लांट स्ट्रबल अँड रूट रेसिड्यूज, अदर फर्टिलायझर्स. एवढ्या 3 ते 4 टाईप्समध्ये काय केलेलं आहे, त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. आता तेच आपण नंबर वाईज किंवा स्टेप बाय स्टेप आपण आता एक्सप्लेन करूया. देन मग त्यामध्ये इंट्रोडक्शन फर्स्ट, आता ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आता ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे काय आहे ॲक्च्युअल, मग काय त्याच्यामध्ये यूज केलं जातं. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट विथ द यूज ऑफ ऑर्गॅनिक सोर्सेस लाईक ऑर्गॅनिक मॅटर तिथं यूज केलं जाईल. FYM हे यूज केलं जाईल. त्यानंतर कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट, मॅन्युअर्स, ऑइल केक्स, ग्रीन मॅन्युअर्स एक्सेट्रा इज कॉल्ड ऑर्गॅनिक मॅनेजमेंट, also called as a organic fertilizers. ओके, देन इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स मॅनेजमेंट. मग ऑर्गॅनिक झालं, त्यानंतर आता इनऑर्गॅनिक काय आहे. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मीन्स सप्लाईंग द न्यूट्रिएंट्स विथ द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. इनऑर्गॅनिक म्हटल्यानंतर केमिकली जे फर्टिलायझर्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील, ते प्लांट बॉडीला काय करणं, प्रोव्हाइड करणं, दॅट इज ए इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. देन ऑर्गॅनिक फार्मिंग, it is a production system which avoids a largely exclude the use of synthetically compounded fertilizers. मग फर्टिलायझर्सचा यूज करणं म्हणजे कंपाऊंडेड फर्टिलायझर्स तिथं काय केले जातात, अवॉइड केले जातात. पेस्टिसाइड्स तिथं अवॉइड केले जातात. रेग्युलेटर्स, पेस्टिसाइड किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स हे अवॉइड केले जातात. त्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स अँड लिव्ह स्टॉक फूड ॲडिटिव्स.
ओके. मग ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जे केमिकली जी प्रोडक्शन्स आहेत ते काय केले जातात, डायरेक्टली तिथं अवॉइड केले जातात. देन FYM मीन्स वाट, फार्म यार्ड मॅन्युअर्स, कॅटल मॅन्युअर्स असं म्हटलेलं आहे. ओके. द फिजिकल composition of cattle manure is called farm yard manures. Okay, FYM, which consists of dung and urine of cattle and the litter, a bedding material like hay straw used for cattle. Okay. मग डंक असेल, युरिन असेल, त्याच्या हेल्पनं FYM काय केलं जातं, क्रिएट केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ FYM. डंग. द डंग इज अ सॉलिड एक्सक्रीटा वायडेड बाय फार्म ॲनिमल्स. ओके. मग डंग जे आहे, ॲनिमल डंग्स, हे सुद्धा FYMसाठी काय केले, यूज केलेलं आहे. विच रिप्रेझेंट द अनडायजेस्टेड अँड नॉन डायजेस्टेबल पोर्शन ऑफ द ॲनिमल फीड्स. मग जे ॲनिमलने काय केलेलं आहे, डायजेस्ट केलेलं आहे, त्यानंतर जे ॲनिमलने डायजेस्ट केलेलं नाही, पालापाचोळा आपण त्याला म्हणू शकतो, ते सुद्धा काय केलेलं आहे, याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. दॅट इज ए FYM. देन सेकंड, युरिन, द लिक्विड एक्सक्रेटा ऑफ फार्म ॲनिमल्स. ओके. मग ॲनिमल्सने जे लिक्विडिफाय सबस्टन्स किंवा लिक्विड्स जे असेल त्यांच्या बॉडीमधलं एक्सक्रेट केलेलं ते, दॅट इज अ युरिन, ते सुद्धा काय केलं जातं, ॲज अ ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी यूज केलेलं आहे किंवा FYM म्हणून यूज केलेलं आहे. लिटर इज अव्हेलेबल मिक्सचर कन्स्टिटिंग ऑफ स्ट्रॉ, लीव्ज, स्टेम्स यूज ॲज अ बेडिंग मटेरियल. मग लिटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्ट्रॉज, लीव्ज, स्टेम्स अँड बेडिंग मटेरियलसाठी ते यूज केलेलं आहे, प्लांट बॉडीचे हे पार्ट. ओके. लीव्ज असतील, स्टेम्स असतील अँड स्ट्रॉज. देन क्वालिटी अँड composition of FYM. ओके. मेनली डिपेंड्स ऑन काइंड ऑफ ॲनिमल्स. मग FYM जो आहे किंवा FYM कंपोस्ट हे जे आहे, हे काय केलं जातं, पूर्ण ॲनिमल्स जे असतील, ॲनिमलच्या जे एक्सक्रेटा असेल त्याच्यावरती हा पूर्णपणे डिपेंड आहे. ओके. काइंड ऑफ ॲनिमल्स, त्यानंतर एज अँड कंडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल ॲनिमल्स, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ सीड कन्झ्यूम, काइंड ऑफ लिटर यूज, कलेक्शन ऑफ मॅन्युअर्स, बायर सिस्टीम, ड्राय अर्थ सिस्टीम, त्यानंतर स्टोरेज ऑफ मॅन्युअर्स, पीट मेथड, कव्हर्ड पीट मेथड, हिप मेथड. ओके. मग क्वालिटी कंपोजिशन म्हणजे क्वालिटी काय करणं, त्याची इम्प्रूव्ह करणं आणि क्वालिटी स्टोअर करून स्टेबल ठेवणं, दॅट इज ए FYM. ओके. मग हे फार्म यार्ड मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, क्रिएट केलं जातं. देन वेज टू मिनिमाइज these लॉसेस फ्रॉम FYM ड्युरिंग हँडलिंग. मग FYM किंवा फार्म यार्ड मॅन्युअर्स ज्यावेळेस क्रिएट केलं जातं त्यावेळेस काय काय त्याला प्रॉब्लेम्स येतात किंवा काय त्याला मटेरियल लागतं. ओके. अडॉप्ट ट्रेंच मेथड ॲज सजेस्टेड बाय CN आचार्य फॉर हँडलिंग द डंग अँड युरिन. मग ज्यावेळेस FYM क्रिएट करायचं आहे त्यावेळेस काय करणार, CN आचार्य हा जो हे जे ओनर्स असतील किंवा मॅनेजमेंट फॅकल्टी असेल, त्या फॅकल्टीने काय केलेलं आहे, त्याच्यावरती सर्च केलेलं आहे किंवा वर्कआउट केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट ॲडॉप्ट ट्रेंच मेथड. मग ही मेथड आहे, ही मेथड कशी यूज करायची, मग त्यामध्ये काय काय यूज केलेलं आहे, डंग अँड युरिन. ओके. यूज ऑफ गोबर गॅस प्लांट. मग गोबर गॅस प्लांट कशी यूज करायची किंवा कसं ते क्रिएशन करायचं आहे. 50% ऑफ डंग इज मेड डंग केक्स अँड बर्न ॲज फ्युल फॉर कुकिंग. मग त्यासाठी बायोगॅस प्रोडक्शन केलं जातं. मग गोबर गॅस प्लांट जो आहे तो प्लांट काय केला आहे, कसा क्रिएट केला आहे, मग त्यामध्ये 50% डंग आणि 50% वॉटर अशा क्वांटिटी करून त्याचं काय केलं आहे, बायोगॅस किंवा गोबर गॅसचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्याच्यातून जे फ्युएल प्रोडक्शन होईल ते फ्युएल ॲज अ गॅस ॲज अ फ्युएल म्हणून आपण काय करू, कुकिंग पर्पजसाठी यूज केलं जातं. द यूज ऑफ काऊ डंग इज गॅस प्लांट प्रोड्युसेस ए कंबुस्टिबल गॅस मिथेन यूज ॲज अ फ्युएल गॅस. मग त्यामध्ये काय होतं आहे, त्या डंगमधून किंवा काऊडंगमधून काय होतं आहे, मिथेन गॅस काय होतं आहे, इव्हॉल्व्ड होतो, दॅट इज ए फ्युएल. ओके. अडॉप्टिंग कव्हर्ड मेथड ऑफ स्टोरिंग FYM. मग FYM
मध्ये FIMच्या हेल्पनं काय केलं तर त्याला आपण स्टोअर करू शकतो. देन ॲडॅप्शन ऑफ बायर सिस्टीम इन कलेक्शन ऑफ FIM. प्रॉपर फील्ड मॅनेजमेंट ऑफ FIM. FIM इज स्मार्ट फार्म यार्ड मॅनेजमेंट किंवा फार्म यार्ड मॅन्युअर्स. ड्युरिंग spreading of FIM in the field, the small heaps lead to loss the nutrients from it. Okay, then it is advisable to spread the FIM before plugging. मग ज्यावेळेस काय करायचं आहे, FIM हे काय केलं जमिनीसाठी आपण प्रोव्हाइड करणार प्लांट प्रोडक्शन करण्यासाठी. यूज ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्स, मग केमिकल्स थ्रू किंवा केमिकल्स पण त्याच्यामध्ये काय केले जातात, क्रिएट केलेले आहेत किंवा केमिकल्ससुद्धा त्याला काय केले जातील, प्रोव्हाइड केले जातील. त्यामध्ये जिप्सम, सुपर फॉस्फेट हे जे केमिकल्स आहेत हे FIM म्हणून आपण यूज करू शकतो इन पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी. देन नेक्स्ट टेक्नॉलॉजी किंवा नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो आहे व्हर्मी कंपोस्ट टेक्नॉलॉजी. मग ॲक्च्युअली व्हर्मी कंपोस्ट म्हणजे काय? An emerging technology for recycling of crop residues and other organic solid waste by the utilization of earthworms to convert them into vermicompost. मग अर्थवॉर्म जे असतील ते अर्थवॉर्म काय करतात, जे रॉ मटेरियल असेल सॉईलवरती, जे लीपचे पार्ट असतील, प्लॅन्टचे स्ट्रॉज असतील, ओके, प्लॅन्टचे स्मॉल लीव्ज असतील, ते लीव्ज काय करतात, ते डायजेस्ट करून त्याच्यापासून काय करतात, व्हर्मी कंपोस्ट म्हणजे कंपोस्ट काय करतात, ते प्रोडक्शन करण्याचं काम करतात आणि आपण ते पॉलीहाऊसमध्ये यूज करू शकतो. देन व्हर्मी कंपोस्टिंग ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे? व्हर्मीज मीन्स वॉर्म्स, कल्चरा मीन्स ग्रोथ. ओके, मग ते व्हर्मी कंपोस्ट म्हणजे काय, ते वॉर्म जे असतील ते वॉर्मचे काय करणं, ग्रोथ करणं, दॅट इज ए व्हर्मी कंपोस्ट. व्हर्मी कंपोस्टिंग इज अ मेथड ऑफ मेकिंग कंपोस्ट विथ द यूज ऑफ अर्थवॉर्म्स. मग व्हर्मी कंपोस्टिंग ही अशी कन्सेप्ट आहे जे काय केलं जातं, अर्थवॉर्म जे ॲनिमल्स असतील तेच काय करू शकतात, याला क्रिएट करू शकतात. विच जनरली लाईव्ह इन सॉईल. मग ते सॉईलमध्ये काय करतात, लाईव्ह करतात किंवा त्यांचं लाईफ सायकल जे आहे ते सॉईलमध्ये काय करतात, ते जनरेट करतात. एड बायोमास अँड एक्सक्रीट इन द डायजेस्टेड फॉर्म्स. ओके, मग ते काय करतात, रॉ मटेरियल खाऊन घेतात आणि तेच डायजेस्टेड डायजेस्टेड मटेरियल काय करतात, एक्सक्रेट करतात आणि ते आपण ॲज अ फर्टिलायझर्स म्हणून ते प्लांट बॉडीला काय करतो, प्रोव्हाइड करतो. देन द एंड प्रॉडक्ट ऑफ वर्मी कंपोस्टिंग इज वर्मी कंपोस्ट. मग वर्मी कंपोस्टिंग मध्ये त्याचा लास्ट प्रोडक्ट जो आहे तो आहे वर्मी कंपोस्ट. देन इट कंटेन N means nitrogen 1.2 to 1.6%. P2O5 means phosphorus किंवा phosphate 1.8 to 2% and K2O means potash 0.5 to 0.75%. एवढं काय व्हर्मी कंपोस्टच्या हेल्पनं त्या सॉईलला आपण ते प्रोव्हाइड करू शकतो इन पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी. Earthworm consume large quantities of organic matter and excrete soil as a cast. मग अर्थवॉर्म जे आहे ते काय करतात, सॉईल इम्प्रूव्हमेंट, सॉईलची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काम करतात, ऑर्गॅनिक अँड एक्सक्रीट सॉईल. ओके, मग ते काय करतात, सॉईल जी आहे ती सॉईल एंटर करतात आणि परत ते एक्सक्रीट करून त्याच्यापासून काय करतात, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणून यूज केले जातात. व्हर्मिकल्चर ए सायंटिफिक मेथड ऑफ ब्रीडिंग अँड रेझिंग अर्थवॉर्म इन कंट्रोल कंडिशन्स. मग अर्थवॉर्म जे आहेत त्यांचे काय करणं, कंट्रोल करणं, त्याच्यानंतर त्यांचं ब्रीडिंग करणं, दॅट इज ए व्हर्मी कल्चर. या अर्थवॉर्मच्या स्पेसीज ज्या आहेत ह्या स्पेसीज काय केल्या जातात, तिथं यूज केले जातात. ओके, फॉर व्हर्मी कंपोस्टिंग पर्पज. Then earthworm is physically an aerator, crusher, mixture, chemically a degrader and biologically is a stimulator in the decomposed system. मग अर्थवॉर्म काय करतं, फिजिकली एरिएटर आहेत, त्यानंतर क्रशर आहे, मिक्सर केमिकली असं म्हटलेलं आहे, त्यानंतर डिग्रेडर, बायोलॉजिकली स्टिम्युलेटर इन द डिकम्पोजर सिस्टीम. म्हणजे ते डिकम्पोज करतं, डिग्रेड करण्याचं काम करतं अर्थवॉर्म्स. ओके,
न्यूट्रिएंट कंपोजिशन इन व्हर्मी कंपोस्ट. मग न्यूट्रिएंट कंपोनंट्स काय काय आहे त्यामध्ये फर्स्ट आहे ऑर्गॅनिक कार्बन 9 to 17%. त्यानंतर टोटल नायट्रोजन 1.5 to 2.1%. टोटल फॉस्फरस 1 to 1.5%. टोटल पोटॅशियम 0.60%. Ca and Mg 22 to 70 gram per gram, 100 per gram. Okay, available yes 128 to 548 ppm parts per million. Copper 100 ppm, iron 1800 ppm, झिंक 50 ppm. एवढ्या क्वांटिटीमध्ये काय असेल व्हर्मी कंपोस्ट प्रोडक्शन होतं. देन फेवरेबल कंडिशन्स ऑफ अर्थवॉर्म इन द कंपोस्टिंग मटेरियल. व्हर्मी कंपोस्टसाठी काय केलेले आहेत त्याच्या रेंजेस. मग pH रेंज बिटवीन 6.5 to 7.5 ही न्यूट्रल रेंज आहे. त्यानंतर मॉइश्चर 60 to 70%, एरिएशन 50%, टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअस एवढं काय असेल त्याचं टेम्परेचर मेंटेन केलं जाईल व्हर्मी कंपोस्टिंगसाठी विथ द पर्पज ऑफ पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी. देन व्हर्मी कंपोस्टिंग इज डन अंडर टॅच प्रूफ टू प्रोटेक्ट वॉर्म अगेन्स्ट रेन इन सन. म्हणजे व्हर्मी कंपोस्ट जे केलेलं आहे त्याला रेनपासून आणि सनपासून काय करणं प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागतं किंवा त्यांची तशी प्रिझर्वेशन करावं लागतं. देन व्हर्मी कंपोस्टिंग युजिंग पॉलिथिन. पॉलिथिनसुद्धा आपण काय करू शकतो त्याला आउटर कव्हरिंगसाठी पॉलिथिनसुद्धा आपण यूज करू शकतो पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीसाठी. ओके, व्हर्मी कंपोस्टिंग करण्यासाठी आपण पॉलिथिन हे यूज केलं जातं फॉर पॉलीहाऊस मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी पर्पज. देन ऑर्गॅनिक वेस्ट शुड बी फायनली चॉप बिफोर यूजिंग इन व्हर्मी कंपोस्टिंग. मग ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे ते काय केलं जातं पूर्ण त्याला चॉप केलं जातं किंवा त्याला बारीक बारीक स्लायसेस करून छोटे छोटे स्लायसेस करून किंवा पार्ट्स करून त्याचं काय केलं जातं व्हर्मी कंपोस्टिंगसाठी यूज केलं जाईल. देन व्हर्मी कंपोस्टिंगसाठी आपल्याला अजून काय काय त्याचे प्रोसिजर आहे किंवा काय त्याचं स्टोरेज कसं केलं जातं आणि त्याचं परत मार्केटिंगसाठी काय त्याला ॲप्लिकेशन्स आहेत किंवा काय त्याचे प्रिकॉशन्स आहेत हे आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, आत्तापर्यंत आपण बघितलं FIM, त्यानंतर कंपोस्ट, त्यानंतर व्हर्मी कंपोस्ट हा काय कन्सेप्ट आहे किंवा कसं ते केलं जातं. ओके, थँक्यू.